पुरंदरचा तह झाला आणि अनेक किल्ले दुश्मनाच्या हातात गेले. त्या किल्ल्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणजे कोंढाणा. स्वराज्याचा कोंढाणा दुश्मनाच्या हाती असून चालणार नाही. मी जातो मोहिमेवर, आऊसाहेब. पण तान्हाजी, मुलाचं लग्न ठरलं आहे. आधी लगीन कोंढाण्याचं. रायबाचं लग्न सोडून तान्हाजी कोंढाण्याच्या मोहिमेवर निघाले. जंगलातून आडवाटेने तान्हाजी आणि त्यांचे निवडक शिलेदार कोंढण्याकडे प्रस्थान करू लागले. जय भवानी, हर हर महादेव. जय भवानी, हर महादेव. समोरील बाजूने पहारा कडक असल्याने त्यांनी गडाची मागील बाजू गाठली. पण समोर भयंकर मोठा डोंगराचा कडा उभा होता. मावळ्यांनी युक्ती लढवली आणि डोंगराचा कडा सर करण्याचा निर्धार केला. मावळ्यांनी गडात प्रवेश केला आणि घनघोर युद्धाला सुरुवात झाली. एक एक मावळा चार चार मुघलांशी झुंज देत पुढे चालला होता. पण तान्हाजीला मुघल सैन्याने घेरलं. उदयभानाच्या घावांनी तान्हाजी जखमी झाले आणि रणांगणातच ते शांत झाले. हे समजताच तान्हाजीचे शिलेदार अजूनच खवळले. त्यांनी गडावरील सर्व प्रतिकार मोडून काढला आणि तान्हाजीचं स्वप्न साकार केलं. कोंढाणा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. ही बातमी समजताच महाराज हळहळले.